नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। हातनूरच्या रवी कुलकर्णी व बाळासाहेब कोष्टी यांनी अखंड पायी दिंडी सोहळ्याची परंपरा टिकवली। सांगली तासगाव तालुक्यातील हातनूर हे गाव धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून पूर्वीपासून ओळखले जाते। सालाबादप्रमाणे सोमवार 30 जून 2025 रोजी हातनूर येथून पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले। या सोहळ्यामध्ये 200 ते 250 भाविकांनी सहभागी झालेले आहेत। यामध्ये महिला बहुसंख्येने उपस्थित झालेल्या दिसून आल्या। दिंडीतील वारकऱ्यांची चहा पाण्याची व्यवस्था खानापूरचे बाळासाहेब भगत यांनी केली होती। दिंडीचे भव्य स्वागत करून बाळासाहेब भगत व शारदा देवी भगत यांनी फुगडी खेळून सोहळ्यातील आनंद लुटला। त्यानंतर दिंडीचा पहिला मुक्काम सुलतानगादी हनुमान मंदिरामध्ये घेण्यात आला होता। त्यानंतर हातनूरचे व्यापारी सचिन पाटील यांनी भिवघाट येथे वारकऱ्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली होती। दिंडीचा दुसरा मुक्काम करगणी येथे असून तिसरा मुक्काम दिगंजी येथे होणार आहे। दिंडी सोहळ्यातील सर्व भाविक अभंग व गवळणी म्हणत त्या तालावर आनंदाने नाचत असलेले दिसून आले। या पायी दिंडी सोहळ्याच्या रथाला गेली 2 वर्षे हातनूरचे बसलिंग गौरीहार जंगम यांची बैलजोडी असते। हा पायी दिंडी सोहळा गेली 19 वर्षापासून अखंड चालू आहे। गावातील व भागातील सर्व भाविक याचा आनंद घेत असतात। इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।